नमस्कार. या ठिकाणी आम्ही सस्ते कुटुंबियांना अतिशय दुर्दैवी घटना यांच्या कुटुंबात घडल्यामुळं शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सर्वजण आम्ही या ठिकाणी आलो. श्री प्रकाश दत्तात्रय सस्ते यांनी 2 दिवसापूर्वी बुधवारी कर्ज फेडताना या विवेचनेतून नैराश्यपोटी आत्महत्या केली. परंतु आत्महत्या करत असताना ज्या खाजगी सावकारांनी त्यांना काही रकमा दिल्या होत्या, काही कर्ज दिलं होतं, त्यांनी एवढा तगादा लावला का या तरुण शेतकऱ्याला वय वर्ष 33 आहे, दोन लहान लेकर आहेत, तरुण पत्नी, वडील आहेत 65 ते 66 वयाचे वडील आहेत आणि आई पण आहे. मग एवढं कुटुंबाची जबाबदारी, 7-8 माणसांची कुटुंबाची जबाबदारी ह्या व्यक्तीवर असताना याला एवढं सोडून आत्महत्या करावी लागली. कारण हे खाजगी सावकार अतिशय टोचन देत होते, टॉर्चर करत होते त्यांना. त्या आमच्या प्रकाशदादांना अतिशय त्रास, कुटुंबाने आता सांगितलं अतिशय त्रास, 2-4 महिन्यापासून अतिशय त्रास असायचा. त्यांनी त्या खाजगी सावकारांचं कर्ज फेडण्यासाठी वसंतराव नाईक पतसंस्था ओतूर व साई प्रेरणा पतसंस्था ओतूर, वसंतराव नाईकचे कर्ज होते 15 लाख रुपये आणि साई प्रेरणाचे कर्ज आहे 15 लाख रुपये, मणिपुरम 1.5 लाख रुपये आणि मणिपुरम संस्थेचं कर्ज आहे, काही कर्ज आहेत. असे टोटल कर्ज 40 ते 45 लाख रुपये म्हणजे खाजगी सावकारांमुळे झालेलं कर्ज आहे. कर्ज घेतलं होतं फक्त 10 ते 15 लाख रुपये, त्याचे तिप्पट कर्ज ह्या प्रकाशदादांना भरावं लागलं. त्याच्यामुळं ज्या खाजगी सावकारांनी कर्ज दिलंय त्यांना प्रथमतः अटक झाली पाहिजे आणि त्यांनी ह्या कर्जाच्या पोटी काही रक्कम या कुटुंबाकडून जर मागितली तर त्या खाजगी सावकारांच्या विरुद्ध पूर्ण महाराष्ट्रातली सर्व संघटना एकत्र येऊन त्यांच्या विरुद्ध आम्ही जन आंदोलन निश्चितपणे करू. परंतु भविष्यामध्ये 1 रुपया जरी मागणी केली ह्या खाजगी सावकारांनी तरी त्यांना 1 रुपया कुटुंब देणार नाही. परंतु आज आमची अशी मागणी आहे, ह्या खाजगी सावकारांवरती तात्काळ शासनाने त्यांची चौकशी करावी व कुटुंब सांगतील त्या खाजगी सावकारांवर गुन्हे दाखल करावेत व त्यांना तात्काळ अटक करावी. 24 तासाच्या आतमध्ये जर अटक केली नाही तर पुढं निश्चितपणे उद्रेक होईल, शेतकऱ्यांचा उद्रेक होईल. इथं जवळजवळ 5-50 शेतकरी आहेत, ते सगळे शेतकरी अतिशय आक्रमक झालेले आहेत. त्याच्यामुळं त्या ठिकाणी शेतकरी संघटना कुटुंबासोबत आहे आणि त्यामुळं खाजगी सावकारांनी 1 रुपया सुद्धा मागू नये आणि खाजगी सावकारांवरती शासनाने व डिपार्टमेंट ओतूर पोलीस स्टेशन असेल त्यांना मी विनंती करतो, यांना तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करावी व ह्या ज्या 3 संस्था आहेत, वसंतराव नाईक व साई प्रेरणा, मणिपुरम, ह्या संस्थेने कुठल्याही प्रकारचं कर्ज यांच्याकडून वसूल करू नये. कारण त्यांच्याकडे आता कर्ज फेडण्यासाठी 1 सुद्धा माणूस शिल्लक राहिलेला नाही. कारण पत्नी अतिशय बिकट अवस्था आहे पत्नीची त्यांच्या आणि नंतर 2 लहान लेकर आहेत, आई वडील त्यांचे ज्येष्ठ आहेत, वयस्कर आहेत, 65-70 वय आहे. त्यांना आज कुटुंबाचाच उदरनिर्वाह करता येणार नाही. त्याच्यामुळं त्यांच्याकडे कुठल्याही संस्थेने कर्ज मागू नये व शासनाला विनंती करतो या कुटुंबाला जेवढी मदत करता येईल मोठ्यात मोठी मदत. आज एखाद्या बिबटने हल्ला केलेला एखाद्या व्यक्तीला आपण 25 लाख रुपये देतो, शासन 25 लाख रुपये देतो मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना. त्याच प्रकारे त्याच धर्तीवरती 50 लाखाची या कुटुंबाला मदत करावी. अन्यथा शासनाविरुद्ध देखील आक्रमकपणे भूमिका 100% शेतकरी संघटना घेईल. ही आपली संघटनेची व सर्व शेतकरी बांधवांची मागणी आहे. याच्यावर गांभीर्यपूर्वक शासनाने विचार केला पाहिजे व तात्काळ या कुटुंबाला नवीनच कृषी मंत्री झालेले आहेत कोकाटे साहेब, यांनी देखील या ठिकाणी भेट दिली पाहिजे. नाहीतर कोकाटे साहेबांना सुद्धा त्यांच्या घरासमोर आम्ही उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शासनाने तात्काळ या कुटुंबाला भेट द्यावी व कृषी मंत्र्यांनी या कुटुंबाला भेट देऊन त्यांना हवी ती मदत तात्काळ करावी. ही शेतकरी संघटनेच्या वतीने गांभीर्यपूर्वक मागणी आहे. आज या ठिकाणी कैलासवासी प्रकाश सस्ते
यांचा दुर्दैव असा अंत झालेला आहे. पण कारण असं की शेतकरी राजा आर्थिक विवंचनेत सापडून सध्याची परिस्थिती दुधाला बाजारभाव नाही, कांद्याला बाजारभाव नाही आणि सध्याच्या परिस्थितीत खाजगी सावकारांचं पेव अतिशय फुटलेलं आहे. खाजगी सावकारांचे पैसे देण्यासाठी किंवा खाजगी सावकारांचं कर्ज देण्यासाठी आज आमचा हवाचा प्रकाश याचा दुर्दैवी या ठिकाणी अंत झालेला आहे. काही पतसंस्थांकडून कर्ज घेऊन 15 ते 20 लाख रुपये त्यांनी या खाजगी सावकारांना दिले. खाजगी सावकारांचं देण्यासाठी आणि व्याज देण्यासाठी पतसंस्थांकडून कर्ज देऊन सुद्धा ते खाजगी सावकारांचं भागलं नाही. खाजगी सावकारांनी अतिशय त्याला टॉर्चर करून आमचे पैसे दे किंवा तुला घरी येऊन आणू मारू अशी धमकी देऊन त्याला खूप त्रस्त केलं. खूप टॉर्चर करून त्यांनी अतिशय टोकाचा निर्णय घेतला. घरची जमीन फक्त 35 गुंठे. त्या 35 गुंठ्यात 5 ते 6 माणसांचं कुटुंब चालवायचं. 2-2 लहान लेकरं. हे कुटुंब चालवण्यासाठी आणि ही आर्थिक घडी कुठेतरी बसवण्यासाठी त्यांनी 1-1.5-2 वर्षापूर्वी 18 ते 20 गायी खरेदी केल्या होत्या. 2-2, 4-4 अशा गायी घेतल्या. त्या 18 ते 20 गायी खरेदी करून सुद्धा त्याचं ते भागाना. आर्थिक त्याची विवंचना ती काही संपेना. हळूहळू ती परत खाजगी सावकारांची कर्ज परत मिटवण्यासाठी पतसंस्थांची कर्ज काढून सुद्धा भागलं नाही. म्हणून यातल्या ह्या 17-18 गायीमध्ये 10 गायी त्यांनी विकल्या काही दिवसापूर्वी आणि 8 दिवसापूर्वी त्यांनी भेटून मला स्पष्ट समोर सांगितलं होतं की मामा का मला या खाजगी सावकारांकडून अतिशय त्रास होतो. मला त्यांचं देणं गरजेचं आहे. मला त्यांचे 1 रुपया सुद्धा ठेवायचं नाही. पण ते अतिशय मला टॉर्चर करतायत किंवा अजून टॉर्चर करून मला हाणणे मारणे. एक दिवस त्यांनी स्वतःच्या गाडीत बसून त्याला टॉर्चर करून केलं होतं. म्हणजे खाजगी सावकारांनी त्यांनी खाजगी मला ही माहिती दिली होती. मी त्याला एवढंच सांगितलं की आपण त्यांच्याशी भेटून बोलून आपण त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढू. पण त्या दिवशी हाणून दुर्दैवी घटना झाली. त्या दिवशी आमच्या ओतूरचं एक खाजगी सावकार आहे. मी या ठिकाणी नाव तो ओपन करू शकत नाही. पण त्या खाजगी सावकारांनी त्याला समोर बोलवून त्याच्या भावजाईच्या मोबाईलवरती फोन करून अतिशय असलेली शिवीगाळ करून त्याला धमकी दिली. तुझी बदनामी करील अशी वगैरे हाणी मारेल या प्रकारची धमकी दिल्यानंतर साहजिकच आहे की 35 गुंठे जमीन ती सुद्धा जायची वेळ. गोठ्यातल्या 17-18 गायीपैकी 10 गायी विकल्या. खाजगी सावकारांची देण्यासाठी पतसंस्थांची कर्ज काढून ती कर्ज या खाजगी सावकारांना व्याजापोटी देऊन सुद्धा भागाभाग होत नाही. हा मानसिक त्रास, ह्या खाजगी सावकारांचं टॉर्चर या सगळ्याला कंटाळून कोणालाही काही न सांगता त्याने आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या पश्चात हे त्याची वडील आहेत आमचे दाजी. त्यांचं वय आत्ता 62 ते 65च्या मिळत. आमची बहीण आहे तिचं वय 60च्या आसपास आहे. त्याची पत्नी आहे. 2-2 लहान लेकरं आहेत. या सर्वांचा आता उदरनिर्वाह निर्वाह करायचा कसा? ह्या माणसाला आत्ता शेती करायला लावणं योग्य आहे का? तर यावरती कुठंतरी काहीतरी ह्या पतसंस्थांनी कुठंतरी एक सामाजिक बांधिलकी म्हणून ह्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपल्या गंगाजळी ह्या विषयातून गंगाजळी ह्या पार्टमधून ह्या कुटुंबाला ही आर्थिक मदत म्हणून ह्या कर्जाची काही रक्कम तरी माफ करावी. सगळीच माफ करा असे म्हणणं नाही आमचं की आम्ही सुद्धा प्रामाणिक आहोत. त्या पतसंस्थांचे आजही कर्ज त्या पतसंस्थांचे रेग्युलर आहे. जरी आमचा भाचा ही खाजगी सावकारांची देणी घेत होता, पैसे घेत होता, पण ते खाजगी सावकारांना देण्यासाठी पतसंस्थांतून कर्ज घेतलेली कर्जसुद्धा वेळेवरती भरत होता. आजही जेवढे संस्थांची कर्ज येते एकही थकलेलं नाही. पण या संस्थांनी कुठेतरी आता एक समाजाच्या दृष्टीने कुठेतरी चांगलं पाऊल उचलण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या पतसंस्थांनी थोडीफार मदत ह्या कुटुंबाला करावी. आणि ह्या संस्थांना विनंती राहून खाजगी सावकारांना सुद्धा एक विनंती आहे, बाबा हो तुम्हाला आमच्या माणसाने तुमची मुद्दल देऊन सुद्धा चौपटीने व्याज दिलेलं आहे. कृपा करून तुम्ही कोणी मागणी करू नये. आणि आम्ही निश्चितच आमच्या ओतूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांमार्फत किंवा पोलीस स्टेशनमार्फत त्या खाजगी सावकारांचा बंदोबस्त करण्याची आमची तयारी आहे. ती पूर्णपणे तयारी केली आहे. तरी पण समाजाने या संस्थांनी आणि खाजगी सावकारांनी या कुटुंबाचा एक विचार करून यांना मदत करावी एवढीच एक छोटीशी अपेक्षा. करा नका करू पण खाजगी सावकारांचा बंदोबस्त आपल्या सरकारने आणि ओतूर पोलीस स्टेशनने करावा की भविष्यात जेणेकरून आपल्या ह्या सदन भागात जुन्नर तालुक्यात त्या अशा काही घटना घडू नये. म्हणून कृपया सर्वांना विनंती आहे खाजगी सावकारांना तुम्ही अशी काही एखाद्याला एवढंही टॉर्चर करू नका की त्याचा बळी जाईल. आज ह्या कुटुंबाची अवस्था अशी आहे की उद्याच्या खर्चाची मारामार आहे. त्याची धार्मिक विधी असतील. आम्ही आमच्या गावकऱ्यांना आणि सर्व पाहुण्यांना विनंती करणारच आहोत की या कुटुंबाला थोडीफार आर्थिक मदत आपण करू. आणि आमचे सर्व गावकरी आमचे सर्व काही पाहुणे सर्व मदतीच्या तयारीत आहे. फक्त हे कुटुंब एकदा वाऱ्यावर पडले या कुटुंबाची हालापेष्ट झाली बाकीच्या कुटुंबाची होऊ नये. कृपया ही सर्वांना विनंती आहे. खाजगी सावकारांना बाबा तुम्हाला विनंती आहे, पतसंस्थांना विनंती आहे की एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हा विषय इथं जागेवरती संपवून या कुटुंबाला कर्जातून मुक्त करावे एवढीच या कुटुंबाला मी आर्थिक विनंती करतो. धन्यवाद.
पण आता तर नाही ना, त्याच्या टायमिंगलाच घरी त्याच्या गोठ्याचं गायतून दूध काढायचं, त्यांनी काढायचं, त्यांनी त्यानं वाढायचं, त्यांनीच न्यायचं, त्यांना खायला त्यांनी जाणायचं. हे आता ये थोडं मागं पुढं बघू लागत घरातली दोघं नवरा बायकोचा व्यवसाय करते. आपल्या भागात